विरोधी आघाड्या आमच्या जवळपासही पोहोचणार नाहीत. अशोकांना चराटी. ताराराणी आघाडीला वाढते लोकसमर्थन. विजयाची औपचारिकता बाकी असल्याचा व्यक्त केला विश्वास. ताराराणी आघाडीकडे शहरातील जाणकार नागरिकांचा वाढता ओढा पाहता निकालाची केवळ औपचारिकता बाकी आहे. ताराराणीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील आणि विरोधी आघाड्या आमच्या जवळपासही पोहोचू शकणार नाहीत असा ठाम विश्वास आघाडी प्रमुख आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकांना चराटी यांनी आजरा बँकेमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नगराध्यक्ष पदावरून यू टर्न घेतलेले अबू ताहेर तकीलदार तसंच अश्कर लष्करे, सना चांद आणि शिवसेना उभाटा गटाचे शहर प्रमुख ओंकार माद्याळकर यांनी ताराराणी आघाडीला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या पाठिंब्यामुळे आघाडीचं बळ लक्षणीयरित्या वाढलं असून विरोधकांना सत्ता मिळण्याची संधीच उरलेली नाही असं चराटी यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असताना त्यांनी माझ्याच विरोधात आघाडी केली. अन्याय निवारणच्या कामांचं मी वेळोवेळी कौतुक केलं असलं तरी माझीच बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आज या निवडणुकीत मला 2 मंत्री आणि एका आमदारांचा स्पष्ट पाठिंबा आहे. बारामतीसारखी परिस्थिती नसली तरी कागलप्रमाणे आजरा शहराचा विकास करण्यासाठी आमचीच सत्ता आवश्यक आहे आणि या प्रवासात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव एकदिलानं आमच्या पाठीशी उभे आहेत. विलास नाईक म्हणाले, अशोक चराटी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले असले तरी विरोधकांची स्थिती खालावली आहे. विजय पाटील यांनी नमूद केलं की चराटी यांना कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव फसला असून विरोधी आघाडीचीच बिघाडी झाली आहे. अबू ताहेर तकीलदार म्हणाले, नगराध्यक्ष पदाची इच्छा असली तरी काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्यानं मीच रिंगणातून बाहेर पडलो आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असणाऱ्या अशोक चराटी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. यावेळी ओंकार माद्याळकर, जनार्दन टोपले आणि लष्करे यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे आभार डॉ. अनिल देशपांडे यांनी मानले. उमेदवार अनिकेत चराटी, सिकंदर दरवाजकर, दशरथ अमृते, शरीफ खेडेकर आणि MG दरवाजकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.